बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक पुरुषोत्तम रोहनकर लिखित कथा निर्णय तुझा निर्धार माझा. ध्यानीमनी नसताना डॉक्टरांचे सगळे रिपोर्ट्स असे मनाविरुद्ध मिळतील असं वाटलं नव्हतं त्याला. ते सगळे रिपोर्ट्स घेऊन तो घरी आला. त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. विजया दारातच उभी होती. हॉस्पिटलमध्ये गेला होता जय? तिनं सहजच विचारलं, पण तो बोलला नाही. मुकाट्याने पायातले सॉक्स बूट काढू लागला. विजयानं त्याच्या जवळची ब्रीफकेस घेतली. फ्रेश हो तू, मी कॉफी आणते. आणि ती किचनमध्ये गेली. जय फ्रेश झाला, सोफ्यावर बसला. कॉफी आली. तिने विचारलं, ऑफिसातून सरळच तू हॉस्पिटलला गेला होतास काय? हो. काय म्हणाले डॉक्टर? ह्या विषयावर नंतर बोलू आपण. ठीक आहे. आधी जेवण घेणार का? मी स्वयंपाक करते. लागलीच नाही जेवणार. ठीक आहे. आणि दोघंही गप्प झाली. विजया जयकडे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. कमालीचा अस्वस्थ व अशांत वाटला तिला तो. ती उठली, त्याच्याजवळ येऊन बसली. त्याचा हात हातात घेतला. विजया, जीवनात आपल्याला एवढ्या कटू सत्याला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं मला. नेमकं काय झालं? जे होऊ नये तेच झालंय. डॉक्टरांचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. म्हणजे माझ्यापासून तुला मूलबाळ होऊ शकणार नाही. कदापि नाही. नाही? ती कमालीची दचकलीच. एक जबरदस्त धक्का बसला होता तिला. पण तसं जयला जाणवलं असतं तर तो अधिक दुखावला गेला असता. म्हणून तिनं स्वतःला सावरलं. जय, अरे कधी कधी डॉक्टरांचे रिपोर्ट्स अंदाज चुकीचे ठरू शकतात. म्हणूनच मी 2 डॉक्टरांकडे तपासणी केली. मग दोघांचेही रिपोर्ट्स सेम. सेम? हो. मुलं बाळं होणं शक्य नाही. ती डोळे विस्पारून पाहतच राहिली. तू कधीच आई होणार नाहीस. नाही? नाही. आणि ते माझ्यातल्या दोषामुळे. दोषामुळे? माझ्यामुळे. इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. डोक्यात घनाचे घाव बसावे तशी ती सुन्नच पडली. तरी तिला त्याची काळजी जास्त. तुला ड्रिंक वगैरे आणू का? नको. तेवढंच जरा रिलॅक्स वाटेल. नो थँक्स. ती पाहतच राहिली. दीर्घ उसासा सोडून तो म्हणाला, मला आता पश्चाताप होतोय. कशाचा? तुझ्यावर मी प्रेम केलं. अरे, प्रेम करणं काय पाप आहे? नुसतं प्रेम केलं नाही विजया, प्रेमविवाह केला. मग त्यात काय झालं? कॉलेजमध्ये आपण शिकत असताना मीच तुझ्यावर भाळले. त्यानं पाहिलं. हो, तुझ्यावर आणि तुझ्या क्रिकेटवर. तुफान गोलंदाजी करायचास तू. आंतरराज्य स्पर्धेत तू आपल्या कॉलेजचं नाव चमकवलंस आणि तुझ्या ह्या टॅलेंटवर मी फिदा झाले. आठवतं? चांगलं आठवतं. त्यानंतर 3 वर्ष एकमेकांच्या सुखद सहवासात दिवस कसे मोर पंख लावून गेलेत ते कळलंच नाही. हो ना, एका संकष्टी चतुर्थीला आपण श्री गणेशाच्या मंदिरात लग्नाच्या अनाभाका घेतल्या. आणि विजया, तू तुझ्या घरच्यांचा एवढा विरोध असूनही माझ्याशी मॅरेज केलंस. तू माझ्या घरी आलीस जणू लक्ष्मीचे साक्षात पाऊल घेऊनच. कारण 15 दिवसातच मला प्राध्यापकाची ऑर्डर मिळाली आणि नोकरीही लागली. हो, आज त्या गोष्टीलाही 10 वर्ष झालीत. यावर विश्वाससुद्धा वाटत नाही.
इंद्रधनुषी सुखाचे दिवस कसे भुर्रकन निघून जातात तेच कळेन असं झाले. पण पण आता ह्या सुखाच्या दिवसांना कुणा दृष्टाची दृष्ट लागली आणि हे डॉक्टरांचे माझ्याविषयीचे रिपोर्ट्स असे मिळालेत. जाऊ दे रे, तू मनाला एवढं वाटून घेऊ नकोस. प्रश्न माझ्या वाटण्याचा नाही विजया, तुला वाटण्याचा आहे. मला? येस. व्हॉट अबाउट यू? वेडा आहेस. मी वेगळी तू वेगळा असं काही आहे का आपल्यात? आपण वेगळं जरी नसलो तरी तुला मी आई पण देऊ शकत नाही एवढं शल्य तर माझ्या मनात आहे. तसं काही स्वतःला एवढं गिल्टी समजू नकोस. अरे, हे जीवन आहे. जीवनात कुठे ना कुठे कशी ना कशी तडजोड करावीच लागते. तडजोडीशिवाय जीवन नाही जय. त्यानं पाहिलं. जया ॲडजेस्टिव्ह दृष्टिकोनातून बोलत होती. कुठंतरी त्याच्या मनाला जपत होती, जपून बोलत होती. आणि समजा तुझ्याऐवजी माझ्यात काही दोष असतात तर? तो संभ्रमात पडला. विजया विचारी होती. फार फार विचार करीत होती ती. विचार करून बोलत होती. तिची एक धारणा होती, माणसानं विचार करून बोलावं. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ? मी सांगते तुला, ती बोलत होती. जास्त टेन्शन घेऊ नकोस. तब्येतीला चांगलं नसतं ते. अरे, देवानं दिलेलं कोणतंही दान पदरात घ्यावं यातच माणसाचा खरा धर्म आहे. म्हणून तू जरी मला मातृत्व देऊ शकला नाहीस तरीही स्वतःला अपराधी समजू नकोस. तू मला आवडतोस, गुणांसह आणि दोषांसहही. विजया, विजया, तो तिला जवळ घेत म्हणाला. खरंच तू किती मोठ्या मनाची आहेस. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. अरे, तू माझा पती आहेस आणि पती हा परमेश्वर असतो अशी आपली संस्कृती सांगते आणि त्यावर माझा अढळ विश्वास आहे. एवढ्यात भिंतीवरच्या घड्याळानं ठोके दिले. अरे, आपण बोलतच राहिलो. स्वयंपाक राहिलाय माझा. तुझ्या आवडीचे फिश आणलेत मी. तोवर तू एखादा पेक ड्रिंक घे, तेवढंच बरं वाटेल तुला. आणि ती आत गेली. तो ड्रिंक घेऊ लागला. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले. दुसऱ्या दिवशी जय रात्री घरी आला, पण दाराला कुलूप दिसले. विजया कुठं गेली असेल बरं? मैत्रिणीकडे की आणखी कुठे? कमीत कमी मोबाईल तरी करायचा होता. तो विचार करीत करीत दाराजवळ उभा होता. एवढ्यात फाटकाजवळ ऑटो रिक्षा आली, थांबली. विजयानं ड्रायव्हरला पैसे दिले आणि ती आत आली. अरे, बरेच वेळ झाला तू आलास का? नाही, एवढ्यातच आलोय. आणि विजया, मी आज खूप खुश आहे. खुश? हो. मी समजले नाही. तू आधी दार उघड, सगळं सांगतो. ती दोघं घरात आली. सोफा सेटवर बसली. अगं, आज पुन्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. बरं मग? अगं, माझे रिपोर्ट्स माझे नव्हतेच. चुकून माझं नाव टाकण्यात आलं होतं. अगं, डॉक्टर म्हणाले यू आर परफेक्ट. परफेक्ट? हो, माझ्यात काहीच दोष नाही. विजया, मी तुला मातृत्व देण्यास समर्थ आहे. आहे की नाही गुड न्यूज? हे ऐकून विजयाचं डोकंच गरगरू लागलं. काय झालं विजया? अरे, तू मला मातृत्व देऊ शकत नव्हतास म्हणून मी तुझ्यासाठी माझं गर्भाशय काढून घेतलं. सकाळीच मी दवाखान्यात गेले होते. तेथून आत्ताच येते. विजया, काय केलंस तू हे? काय, कसं? तुला आयुष्यभर दुःख वाटू नये की आपण विजयाला मातृत्व देऊ शकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतला. यात माझं काय चुकलं? विजया मात्र बेहोश पडली. जय तिला पाहतच राहिला. कितीतरी वेळ, जखमी अन पंकहीन पाखरासारखा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.